शनी अमावस्यानिमित्त शहर भक्तिमय वातावरण न्हाऊन निघालं होतं। विविध मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले। रेल्वे स्टेशन परिसरातील शनी मंदिरात पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। दर्शनासाठी नागरिकांनी रांगा लावल्या होत्या। शनी अमावस्येचे औचित्य साधत मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते। मंत्रोपचार, पूजा अर्चा आदींच्या माध्यमातून परिसर भक्तिमय बनला होता। सकाळपासून सुरू झालेल्या कार्यक्रमामध्ये भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता। यावेळी भक्तिमय वातावरणात पाळणा कार्यक्रम पार पडला। शनी महाराजांच्या भाविकांनी यावेळी जयघोष केला। महिला, युवक व ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शनी अमावस्यानिमित्त शहरातील वातावरण आध्यात्मिक अनुभूतीने भारावून गेलं होतं। दिवसभर मंदिरामध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी पाहायला मिळाली। वंदन करतो आणि आज शनेश्वर जयंती वैशाख मास अंतिम दिवशी शनेश्वरी जयंती समारंभ संपन्न होतो। त्या अर्थाने आज येथे शनेश्वरी जयंती अत्यंत आल्हाददायक आणि पवित्र वातावरणामध्ये संपन्न झाला। एकंदरीत आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे 9 ग्रह आहेत, त्यात शनी ग्रह हा मोठा ग्रह असं मानला जातो। 7.5 जेव्हा असतं किंवा 4, 8, 12 शनी ज्या राशीवर येत असतं त्यावेळी शनिश्च जप करणं, दर्शन घेणं हे उत्तम लाभदर्शी आहे असे शास्त्रामध्ये नमूद केले आहे। मी आज या पवित्र शनी देवांच्या चरणी विनम्र भावे नमस्कार करून समस्त सोलापूरवासियांना किंबहुना महाराष्ट्र राज्य आणि देशवासियांना सर्व सुखशांती प्राप्त हो आणि येणारा जेही काही दुष्टकाळ आहे त्या काळाचा नष्ट हो, संपूर्ण भारतावर सुखशांती समृद्धी असे लाभ प्रदानित करण्यासाठी भगवंताच्या चरणी आणि शनी देवाच्या चरणी विनम्र प्रार्थना करतो आणि सर्वांना शुभेच्छा सांगतो। ओम शांती। मी कलायास्वामी गणेशारे, स्टेशन रोड शनी मंदिरचे पुजारी आणि आज वैशाख अमावस्या हे तिथे शनीश्वर महाराजांची जयंतीचा दिवस आहे। दरवर्षीप्रमाणे आम्ही त्या शनी मंदिरामध्ये सर्व भाविकांच्या सहयोगाने, सहकार्याने आज ह्याप्रमाणे मोठ्या प्रमाणाने पाळणा कार्यक्रम करतो आणि प्रसादाचा व्यवस्था करतो। आणि शनीश्वर मंदिरामध्ये सकाळी पहाटे 6 वाजल्यापासून 6 वाजता महापूजा होती आणि त्यानंतर दिवसभर तैलाभिषेक होतो आणि दुपारी 12 वाजता श्री शनीश्वर महाराजांचा पाळणा कार्यक्रम, जन्मोत्सव कार्यक्रम साजरा होतो। आज या कार्यक्रमाला विशेष म्हणजे श्री षटश्रमी जयसिद्धेश्वर शिवाचार्य महाराज गोडगाव आणि षटश्रम श्रीकंठ शिवाचार्य स्वामीजी नागणसूर यांचेही सानिध्यात हे कार्यक्रम करण्याचा आम्हाला शुभयोग मिळाला आणि ह्या शुभयोगाला आम्ही सुवर्ण योग म्हणतो आणि त्यासाठी त्यांचा आशीर्वाद आम्हा तुम्हाला सर्वांना त्यांचा आशीर्वाद हमेशा राहो।
आणि त्यांच्या आशीर्वादाने महाराजांनी आतापर्यंत सगळ्या शनैश्वरांची माहिती सांगितलीच आहे. तरीसुद्धा मग ह्या देवळामध्ये ह्या मंदिराच्या परंपरामध्ये पहिल्यापासून सर्व समाजाचे लोक हे 1-2 असे जाती नाही, सर्व समाजाचे लोक दर्शनाला येतात, दर्शन घेतात आणि मनोभावे त्यांचा पूर्ण इच्छा पूर्ण होतो आणि ते इच्छा पूर्ण करून आणि शनैश्वराला तैलाभिषेक आणि वस्त्र आणि धान्य धातू आणि इत्यादी अनेक प्रकारचे वस्तू दान देऊन आता अर्पण करून आपल्या शनैश्वरांचे आपल्या लोकांचे मनोभावे सर्व पूजन करून सर्व इष्टार्थ पूर्ण करतात आणि शनैश्वरांच्या कृपेने त्यांचा सर्व कष्ट दूर व्हावं आणि सर्व सगळा नष्ट इष्टार्थ फलप्राप्त आणि त्यांचा मनोकामना सिद्ध होवं आणि मनामध्ये जे काय चांगली इच्छा आहे ते इच्छा सर्वांची पूर्ण हो. लहान मुलांचं शिक्षण असो, मोठ्यांचं नोकरी असो, लग्न असो, इतर काही दोष अडचणी असेल तर त्या अडचणी शनी महाराजांनी त्यांचा दूर करून त्यांना सुखी संसार असा आशीर्वाद शनीश्वर महाराजांचा हो. त्यासाठी सर्वांनी या दिवशी दर्शन करून पुनीत होऊन शनीश्वरांच्या आशीर्वादाने चांगलं म्हणजे पुनीत व्हावं अशी आमची इच्छा आहे. माझी